MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। सुशांत केस में महाराष्ट्र सरकार की भूमिका शक के दायरे में, विधायक राम कदम। बिहार के डीजीपी गुप्तेश्वर पांडे ने कहा कि सुशांत सिंह राजपूत केस की जांच करने बिहार से मुंबई गए IPS अधिकारी विनय तिवारी को BMC ने जबरन क्वारंटाइन कर दिया है। तो वही बृहमुंबई महानगर पालिका ने कहा है कि सुशांत सिंह राजपूत केस की जांच करने बिहार से मुंबई आए IPS अधिकारी विनय तिवारी को घरेलू उड़ानों को लेकर मौजूदा दिशा निर्देशों के तहत क्वारंटाइन किया गया है, जिसके चलते सुशांत सिंह केस में महाराष्ट्र सरकार की भूमिका शक के दायरे में होने का आरोप भाजपा के विधायक राम कदम ने लगाया है। सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकारची भूमिका ही सुरुवातीपासून संशयास्पद राहिलेली आहे। आता बिहारचे मोठे अधिकारी मुंबईत दाखल झाल्यावर त्यांना 15 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं गेलं। आता याच्या अगोदर पण बिहारचे पोलीस आले, दररोज हजारो लोक येतात, त्यांना कोणाला क्वारंटाईन केलं जात नाही। पण जे मोठे अधिकारी येतात ते या प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि सत्य लोकांसमोर उघड होईल या भीतीपोटी त्यांना क्वारंटाईन केलं जातं। म्हणजे महाराष्ट्राचं सरकार मुंबई पोलिसांना मोकळेपणाने काम करू देत नाही। जर मुंबई पोलिसांना मोकळेपणाने काम करू दिलं असतं तर CBIला प्रकरण सोपवा अशी देशभरातून मागणीच झाली नसती। म्हणजे मुंबई पोलिसांना काम करू द्यायचं नाही, बिहारच्या पोलिसांना सहकार्य करायचं नाही आणि CBIला प्रकरण सोपवा ही देशाची मागणी आहे देशभरातल्या लोकांची, तीही मान्य करायची नाही। नेमकं महाराष्ट्र सरकारला कोणतं सत्य दडवायचंय? अशा गोष्टी पुढे येत आहेत की मृत्यूच्या आदल्या दिवशी सुशांतच्या घरी जी पार्टी झाली त्या पार्टीमध्ये महाराष्ट्र सरकारचे बडे मंत्री उपस्थित होते। नेमकं खरं काय? कधी कळणार महाराष्ट्राला, देशाला? का अशा प्रकारच्या काही गोष्टी लोकांच्या समोर येतील म्हणून महाराष्ट्र सरकारचा हा सगळा खटाटोप सुरू आहे का? महाराष्ट्र सरकारला सत्य दडवता येणार नाही। हे प्रकरण महाराष्ट्र। तो वही बिहार से मुंबई सुशांत सिंह राजपूत के केस में जांच करने आए पुलिस अधिकारी को 14 दिनों के क्वारंटाइन करने के फैसले पर भाजपा नेता किरीट सोमैया ने उद्धव सरकार पर तंज कसा है। वाह, अब ठाकरे सरकार ने बिहार से मुंबई आए हुए एक सीनियर IPS पुलिस अधिकारी को कोरोना के बहाने के नीचे 14 दिन क्वारंटाइन कर दिया। समझ में नहीं आ रहा है कि ठाकरे सरकार, मंत्री ये सुशांत सिंह और रिया वाले मामले की जांच से इतना डर क्यों रहा है। तो वही तीसरी ओर विधायक प्रणीति शिंदे ने सोलापुर के नागरिकों को मार्कंडेय रथोत्सव और नारळी पूर्णिमा की दी शुभकामनाएं। हर साल सोलापुर शहर में नारळी पूर्णिमा को पद्मशाली समाज के कुलदेवत महर्षि मार्कंडेय भगवान का रथोत्सव बड़े ही उत्साह के साथ मनाया जाता है, लेकिन इस बार कोरोना के संकट के चलते सोलापुर के नागरिकों द्वारा घर में रहकर मनाने का आह्वान विधायक प्रणीति शिंदे ने किया है। साथ ही त्योहार की शुभकामनाएं भी उन्होंने दी है। प्रथमतः सगळ्यांना मार्कंडेय रथोत्सव आणि नारळी पौर्णिमा निमित्त शुभाकांक्षालू। सर्व माझ्या बिली कामगार यंत्रणा कामगार अक्का चेल्लेलू भावांना आणि बहिणींना शुभेच्छा देते। पहिल्यांदा असं झालं असेल की आपल्या सोलापुरात रथोत्सव साजरा होत नाही आहे, कारण का कोरोनाच्या संकटामुळे आपला जो अतिशय सुंदर असा सोहळा निघतो तो उद्या होणार नाही आहे। पण ते आपल्यासाठीच आहे, तुमच्यासाठीच आहे, तुमच्या जीवासाठीच आहे जे हे करण्यात आलंय। कोरोनापासून एकही सामुदायिक सण असा साजरा झाला नाहीये। सगळ्यांनी आपापल्या घरी आपले सण साजरे केलेत आणि त्याच अनुषंगाने आज बाहेरूनच देवाचं दर्शन या ठिकाणी आपण घेत आहोत। मी एवढीच मार्कंडेय भगवानच्या चरणी प्रार्थना करते की देवा सगळ्यांना समृद्ध ठेव, सुखी ठेव, सगळ्यांना या कोरोनापासून दूर ठेव आणि जरी कोणाला जरी लागण झाली तरी त्याला लवकरात लवकर बरं कर, अशी मी मार्कंडेय भगवानच्या चरणी प्रार्थना करते। माझ्या सोलापूरकरांसाठी, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार सगळ्या लोकांसाठी मी प्रार्थना करते की आम्हाला
सगळ्यांना या संकटापासून मुक्त कर, एवढीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते। आणि मला माहिती आहे की मागचे 3-4 महिने सगळ्यांसाठी अवघड होते, अडचणीचे होते। लॉकडाऊन हे बऱ्याच जणांना परवडत नव्हतं, पण जीव वाचवण्यासाठी, कोरोनापासून दूर राहण्यासाठी ते करणं गरजेचं होतं। पण आता लॉकडाऊन जरी उघडलं असेल तरी आपण जर सांभाळलं तर लॉकडाऊन कधीच करायची आवश्यकता लागणार नाही। आपण जर मास्क घातला, आपण जर सोशल डिस्टन्सिंग लांब राहिलो एकमेकांपासून, तर आपल्याला लॉकडाऊनची कधीच गरज लागणार नाही। आणि आपणच आपल्याच हातात आहे एकमेकांचा जीव वाचवणं, कारण का देव देवघरात असतो पण प्रत्येक माणसामध्ये पण देव असतो आणि प्रत्येकाला सांभाळणं हे आपल्या हातात आहे। एवढंच या ठिकाणी मी सांगते। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभाकांक्षलू देते आणि इथेच थांबते। धन्यवाद। जय मार्कंडे। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।